भाद्रपद महिना म्हणलं की गणेशाच्या आगमनाचे वेध लागतात. हा उत्सव जवळ आला की घरातल्या सर्वांची कामाची लगबग सुरू होते. एक उत्साह संचारतो. सजावट करणं, मूर्ती तयार करणं किंवा आणणं, गौरींसाठी साड्या आणणं, नैवेद्याची पूर्वतयारी करणं, एकंदरीतच सर्व गोष्टींचं प्लॅनिंग करणं सुरू होतं. आणि बायकांच्या डोक्यात अजून एका वेगळ्याच गोष्टीचं प्लॅनिंग सुरू होतं. एक काळजीयुक्त भीती त्रास देऊ लागते. सणाच्या दिवसात मासिक विधी म्हणजेच पाळी आली तर ती येऊ नये यासाठी औषधाच्या दुकानात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजेच पाळी लांबवण्याच्या गोळ्यांची अफाट विक्री सुरू होते. निसर्गचक्रात लुडबुड करणाऱ्या या गोळ्यांमुळे होणारे त्रास सहन करत बायका हे आनंदाचे क्षण कसे बसे रेटतात. कारण या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स होतात. पित्त खवळणं, मळमळत राहणं, उलट्या होणं, अंगावरती रॅश येणं, डोक्यात गरगरणं, डोळ्यासमोर अंधेरी येणं, अंग सुजल्यासारखं वाटणं, असे वेगवेगळे त्रास होत राहतात. काळ बदलतोय तरी अजूनही या काळात बायकांना मिळणारी वागणूक थक्क करणारी आहे. बायका घाणीत लोळून आल्या आहेत अशा प्रकारे अनेक घरातले लोक, यात पुरुष आणि स्त्री दोघंही येतात बरं का, हे घरातल्या त्या काम करणाऱ्या बाईला, स्त्रीला अशी वागणूक देतात. शहरात राहून शिक्षण घेऊन या मानसिकतेत फार कमी लोकांमध्ये जागृती झाली आहे. खेड्यात अनेक घरात असे प्रकार चालूच आहेत. पण शहरात शिक्षणामुळे काही फरक पडला आहे तर असं वाटत नाही. हे असं वागवणं सर्व धर्मांमध्ये आहे. हिंदू, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व धर्मात थोड्या अधिक फरकाने बायकांना अशाच प्रकारची वागणूक मिळते. काय काय कारणं पुढे केली जातात बघूयात बरं. अपवित्रता. पाळी आल्यावर बाजूला बसणं, पोत्यावर बसणं, गादीवर बसायचं नाही, कोणाच्या अंगाला हात लावायचा नाही. काही ठिकाणी तर थंडी वाऱ्यात गोठ्यात झोपायला लावतात. आरशात बघायचं नाही, झाडांना पाणी घालायचं नाही, लोणचं खायचं नाही, त्याला हातही लावायचा नाही कारण लोणचं काळं पडतं. गाईला हात लावायचं नाही कारण ती दूध देत नाही किंवा दूध खराब होतं. अशा मानवी डोक्यातून आलेल्या चित्रविचित्र पद्धती आजही समाजाच्या वेगवेगळ्या भागात पाळल्या जातात. पूर्वी मुलींची लहान वयात लग्न होत असत. मुलींना मासिक पाळी सुरू झाली की लगेच मूल होण्यासाठी प्रयत्न सुरू होत. एका पाठोपाठ एक मुलं जन्माला येत असत. एकंदरीत काय, मासिक पाळी ही फारशी येतच नसे. सतत गरोदरपण आणि त्यानंतर पाळी आलीच तरी परत गरोदरपण. पाळी आली म्हणजे दिवस राहिलेले नाहीत, म्हणजे बीज रुजलेलं नाही अशी अवस्था, असा बघण्याचा दृष्टिकोन होता. पूर्वीच्या समाजाला न रुचणारी, न आवडणारी ही अवस्था. पूर्वीच्या काळी बायका या मुलांना जन्माला घालणारं एक मशीन झाल्या होत्या. अनेकदा आई आणि मुलगी, सून एकाच वेळेला गर्भार असायच्या. थोडक्यात पाळी आली म्हणजे गर्भ राहिलेला नाही. बीज रुजणं ही पवित्र अवस्था आहे. त्यामुळे बीज न रुजणं ही अपवित्र अवस्था झाली. म्हणजेच मासिक पाळी आलेली स्त्री अपवित्र अवस्थेत आहे असं समीकरण होत होतं. हा आहे अपवित्रपणाचा त्या काळात समजला जाणारा छुपा अर्थ. पूर्वी शिक्षण नसल्यामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे बायकांनी पण मान खाली घालून विचार न करता हे सगळं ऐकलं. काही जणी तर अजूनही हे पाळत आहेत. पण आता का? आता तरी विचार करा. हे खरंच अपवित्रपण आहे का? शिक्षणामुळे विचार क्षमता वाढते ना? करा ना मग विचार. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात इतर प्राण्यांप्रमाणे प्रजाती वाढवणं हे निसर्गाने माणसाला सुद्धा आखून दिलेलं आहे. इतर प्राण्यांना ठराविक प्रणय काळ असतो. मुलूक ताब्यात ठेवताना टेरिटरी फाईट होते. अनेक शत्रूंपासून संरक्षण करावं लागतं. त्यामुळे त्यांची वाढ
आपोआपच मर्यादित राहते. पण माणूस बुद्धिमत्ता आणि भावनांची उत्कृष्ट देणगी मिळालेला विचार करू शकणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला असं माझावर येण्याचं कोणतंच काळाचं बंधन नाही. तो 24/7/365 कधी पण या गोष्टी करू शकतो. त्यामुळे थोडक्यात तो सदा सर्व काळ हल्ली माझावरच असतो. हा मनुष्य प्राणी संतती विषय सोडून बाकी सर्व ठिकाणी आपली बुद्धी वापरतो. कमाल आहे ना? स्त्रियांनी सो कॉल्ड पवित्र राहण्यासाठी जर सतत गर्भार राहायचं ठरवलं तर परवडेल का होते आपल्याला? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1947 मध्ये आपली लोकसंख्या होती 40 कोटी आणि या 75 वर्षात आत्ता 2022ला त्यात 110 कोटी वाढलेत. खरं तर या पृथ्वीला माणसाचा आहे तोच भार पेलवत नाहीये. सतत जीव रुजला तर ही पृथ्वी संपेल हो, तीही माणसामुळे. त्यामुळे पाळी आली तर ती पवित्र आहे असं आता म्हणायला हवंय. त्यामुळे बदल करूया. कोणतीही गोष्ट समाजात रुजवायची असेल तर समाजाची मानसिकता मुळापासून बदलावी लागते. आपल्याकडे परिस्थितीमुळे पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली आणि तीच घट्ट झाली आहे. एकंदरीत पुरुषी वर्चस्मा जाणवावा अशा पद्धती जगभरात कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच दिसतात. भारतातही या वर्चस्वाने स्त्रियांची मानसिकता बदलवण्याचे काम अगदी चोख केलं आहे. स्वतःच्या घरात बदल करायचा म्हणलं की स्त्री आतून हादरते, टाळाटाळ करते. बदल इतरांनी करावा पण माझ्याच्याने हे होणार नाही असा सूर कायम लागतो. पण आता आपण असं म्हणूया की याची सुरुवात मी करते. तुम्ही सर्व माझ्या मागोमाग बदल करा. आपण सर्वजणी बदल करू. या मासिक पाळीचा सर्वार्थाने विचार करूया. टाकाऊ भाग. शरीराला नको असणारी प्रत्येक गोष्ट शरीर योग्य वेळेला बाहेर टाकतं. शरीराची यंत्रणा ही निसर्गाच्या नियमानुसारच चालते. दररोज नको असणाऱ्या गोष्टी बाहेर टाकण्यासाठी शरीराकडे 9 मार्ग आहेत. पोट साफ होणं, युरिनला होणं, घाम बाहेर पडणं, कान, नाक, त्वचा, डोळे यात जमणारा टाकाऊ भाग हे जसे शरीराला नको असणारे आणि रोज निर्माण होणारे स्त्राव असतात, तसेच स्त्रियांमध्ये दर महिन्याला चंद्रगतीप्रमाणे निसर्ग चक्र पूर्ण होतं. नको असणारा भाग बाहेर पडतो, तोच हा मासिक पाळीचा रक्तस्राव. दूषित रक्त. बायकांच्या आणि पुरुषांच्या मनात हा मासिक विधी अपवित्र का मानला जातो हे समजलं असेल. पण हे रक्त दूषित असतं हे कोणत्या पिढीने मनात भरवलंय माहीत नाही. गर्भधारणा झाली तर याच रक्तावर हाडामासाचा देह पोसला जातो. तेव्हा मात्र हे रक्त खूप सकस आणि पोषक असतं. गर्भधारणा झाली नाही तर बाहेर पडणारं हे रक्त टाकाऊ असतं पण दूषित नसतं. हे समजून घ्यायला हवं आहे. रोज अन्नाचं पोट साफ होतं म्हणजे शौच होतं, कारण ते शरीराला नको असतं, म्हणजे तो अन्नाचा भाग टाकाऊ असतो. जर काही इन्फेक्शन झालं, आव झाली, जुलाब झाले तर ते शौच दूषित झालं असं आपण म्हणतो. टाकाऊ आणि दूषित यात खूप फरक आहे. आता तरी तो समजून घेऊया. विज्ञानातील संशोधनामुळे या गर्भपिशवीतल्या रक्तातील स्टेम सेल्सचा वापर करून नवीन आवश्यक पेशी बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. नवनिर्माणाची ताकद या भागातील पेशींमध्ये असते, म्हणून या पेशी काही आंतरराष्ट्रीय कंपन्या विकतही घेतात. शरीराच्या या भागात शिवशक्ती तत्वातील शक्ती तत्वाची जबरदस्त ताकद आहे. समजून घ्या, आदर ठेवा. नकारासाठी नकार नको, तुच्छता मनात ठेवू नका. जरा विचार करा, आपण काय चुकतोय हे जरा बघूया.
पाप लागणं, दूषित रक्त, अपवित्रता या सर्व संकल्पनांचा नीट विचार करायला हवा आहे. जुन्या काळात कोणत्या विचारातून, परिस्थितीतून या संकल्पना विचारात आल्या आणि आता हे सगळं आपण कोणत्या आधारावरती पाळतोय याचा विचार करा. का स्वतःला निरर्थक जाच करतोय? मानसिकता बदलणं खरंच खूप गरजेचं आहे, पण हे स्वतःला समजावून सांगणं गरजेचं आहे. परिस्थितीमुळे पाळल्या जाणाऱ्या किंवा सोयीसाठी आखलेल्या काही उपाय पद्धतीहून घट्ट झाल्या आहेत. हिंदू जीवन पद्धती विकसित होणारी आणि काळानुसार योग्य उपाय शोधून पुढे जाणारी आहे. विकसित होण्याच्या तिच्या दृष्टिकोनाचा आदर करा. करायचं म्हणून करायचंच. आम्ही नाही आमच्या आईवडिलांना प्रतिप्रश्न केले, गुपचूप ऐका आणि करा, अशी मुस्कटदाबी आपल्या हिंदू जीवन पद्धतीचं तत्वच नाहीये. प्रश्न विचारू द्या. त्याची उत्तरं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ती शोधा आणि पुढच्या पिढीला द्या. विवेक जागा ठेवा आणि काळानुसार विवेकनिष्ठ विचार करून बदल करा. हाच आपला धर्म आहे. हीच आपल्या धर्माची विचारसरणी आहे. एक उदाहरण बघूया. पूर्वीच्या काळात टॉयलेट्स नव्हती. घरापासून खूप दूर जाऊन हे विधी पार पाडावे लागत. थोडा काळ बदलला तसं परसदारी या प्रातःविधींसाठी 4 भिंती बांधल्या गेल्या. अजून थोड्या काळानंतर घराच्या आतमध्ये टॉयलेट्स म्हणजे संडास बांधले जाऊ लागले. असा बदल होत असताना अर्थातच यासाठी लागणारी वैचारिक बदलाची लढाई त्या वेळेला लढावी लागलीच. पण बदल झाले आणि तेही योग्य बदल झाले. हा जसा प्रातःविधी तसाच स्त्रियांचा मासिक विधी. असा विचार का नाही करू शकत आपण? स्वच्छता. पूर्वीच्या काळी स्वच्छता या विचारातून स्त्रियांना बाजूला बसणं आवश्यक होतं. रक्तस्राव शोषून घेणारी साधनं पूर्वीच्या काळी उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा सगळा पसारा सावरत घरभर फिरणं, काम करणं केवळ अशक्य होतं. आपसुकच कोठेही न फिरता एका खोलीत बाजूला बसणं ही गरज बनली होती. थोड्या सोयी उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा एका खोलीत बसणं आवश्यक होतं. कारण पूर्वीच्या काळात घरची कामं ही खूपच शारीरिक कष्टांची होती. अशा बाजूला बसण्यामुळे स्त्रियांना त्या काळात आराम मिळू लागला होता. पण हा आराम फार काळ टिकला नाही. हळूहळू अशाही अवस्थेत धान्य निवडण्याची किंवा इतर काही कामं वाढायला लागली आणि बाजूला बसणाऱ्या बायका परत कामातच गुंतून गेल्या. आणि सोयीस्कररित्या या काळात अपवित्र ठरवलेल्या बाईचा स्पर्श धान्याला झाला तरी स्वीकारला जाऊ लागला. माणसाच्या सोयीने पापपुण्य, पवित्र अपवित्र यांच्या सीमारेषा बदलत आल्या आहेत. कारण या संकल्पना मुळातच मानवनिर्मित आहेत. बदल करा, कारण हा आपल्या हिंदू जीवन पद्धतीचा मूलभूत दृष्टिकोन आहे. फक्त हे बदल विवेकनिष्ठ आहेत का दडपशाही करणारे आणि कुणाच्या तरी सोयीचे हे मात्र कायम तपासा. आजही काही आदिवासी पाड्यात स्त्रिया मासिक पाळी चालू असताना 4ही दिवस पाण्यात उभ्या राहतात. दिवसंरात्र. काही ठिकाणी मातीत बसतात. त्या मातीचे थर साचून या स्त्रियांना इन्फेक्शन्स होतात. त्यातनं मृत्यू होतात. समाजातील तळागाळापर्यंत आरोग्याच्या मूलभूत सोयी पोचायला हव्या आणि मनातील चुकीच्या संकल्पना स्वच्छ व्हायला हव्या. देवळात जायला मज्जाव. थोड्या नंतरच्या काळात जेव्हा थोडी साधनं उपलब्ध झाली त्यानंतर या 4 दिवसात बायका हिंडू फिरू शकत होत्या. एका जागेवर जखडून बसण्याची गरज राहिली नव्हती. अशा काळात देवळात न जाणं आणि मग हळूहळू घरच्या देवाच्या कार्यात सहभागी न होणं अशी बंधनं बायकांवरती आली.
देवळात न जाणं ही त्या काळातली गरजेची गोष्ट होती, कारण पूर्वी देवळं, मंदिरं घरापासून लांब बसत. गर्द झाडी, रानवाटा पार करून मंदिरात जावं लागे. या अशा भागात जंगली श्वापदांचा वावर असे. स्त्रियांना दर महिन्याला होणाऱ्या रक्तस्रावामागचं कारण आपल्याला ठाऊक असलं तरी प्राण्यांसाठी ते केवळ रक्तच असतं. या रक्ताच्या वासामुळे ही श्वापदं माग काढत येत. त्यामुळे स्त्रियांच्या जीवाला धोका निर्माण होत असे. म्हणून या काळात देवळात न जाता घरात एका खोलीत राहणं गरजेचं होतं. पण घरातील कार्यात सहभागी न होणं हा उगाच निर्माण केलेल्या बंधनाचा भाग होता. परंतु आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. अशा श्वापदांपासून कोणतीही भीती नाही. त्यामुळे सोवळेपणाचं कारण पुढे करून शुभ कार्यात किंवा पूजेच्या कामात स्त्रियांना वर्ज्य ठरवणं हे वेगळ्या प्रकारचं अविवेकी बंधन आहे. नकारासाठी नकार, हट्टासाठी हट्ट आहे. देवळातला देव नाही म्हणत हळूहळू घरातल्या देवाजवळ नको, मग पूजा नको, असं करत कोणत्याही कार्यक्रमात सहभागच नको, अशी यादी उगाचच वाढत गेली. विना अर्थाच्या, विना उद्देशाच्या पद्धती पडल्या, ज्या आजही पाळाव्या यासाठी मागची पिढी अतिशय हटवादी वागत आहे. मनातनं खरं तर सगळं पटतं, पण बदल करायला जीव होत नाही. कोणताही बदल करताना अस्वस्थता येणारच आहे, पण ती बदलाची वेळ निभावली की बघा बरं कसं अगदी सोपं होईल सगळं. वाईट लहरी. अजून एक समज असा आहे की या 4 दिवसात स्त्रियांच्या शरीरातून वाईट लहरी बाहेर पडतात. हा बिनबुडाचा विचार आहे. सत्य असं आहे की या काळात रक्तस्राव होत असल्यामुळे स्त्रियांचं ऊर्जावलय, ऑरा क्षीण होतो, अशक्त होतो. शरीरातून 30 ते 80 मिलीलिटर रक्तस्राव झाल्यावर हे होणं अगदी स्वाभाविक आहे. नाही का होणार असं? तो अशक्तपणा आहे. वाईट लहरी बाहेर पडतात हा विचार चुकीचा आहे. काही देवळात मूर्ती जागृत असतात. अशा देवळात आल्यावर माणसं खूपदा काही ना काही त्रासातून सोडव बाबा असं सांगतात. यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. तसंच देवळाभोवती मृत्यूनंतर गती न मिळालेले जीव थांबलेले असतात. गती मिळावी या आशेने तिथल्या वातावरणामध्ये ते थांबतात. त्यांच्या नकारात्मक लहरी त्या वातावरणात असतात. या लहरी अशक्त आणि दुर्बल ऊर्जावलय असणाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतात. मासिक विधीच्या काळात ऊर्जावलय थोडंसं क्षीण होतं. दिवस राहिलेले नसले तरी शरीरातील बीजांवर आणि गर्भाशयावर त्याचा विपरीत परिणाम होईल, जो पुढच्या पिढीला भोगावा लागेल या भीतीने या बाबतीत विचार केला गेला. ऊर्जावलय सशक्त असेल तर कोणताही त्रास होणार नाही, पण ते सशक्त आहे का अशक्त हे कसं समजणार, म्हणून सरसकट यासाठी असा नियम केला गेला. म्हणून स्त्रियांनी या काळात या भागात येऊच नये असं बंधन आजही काही ठिकाणी आहे. आपल्याकडे पुरुष हा कायम कणखर मानला जातो, पण हे कथा कादंबरीत वर्णन म्हणून ठीक आहे. प्रत्यक्षात असं नसतं. पुरुषात शारीरिक सामर्थ्य असेल तर स्त्रीमध्ये मानसिक सामर्थ्य आहे आणि दोन्हींचं महत्त्व सारखंच आहे. त्यामुळे अशक्त आणि दुर्बल ऊर्जावलय असणाऱ्या पुरुषांनी सुद्धा अशा मंदिरात नक्कीच जाऊ नये. मानसिक आणि शारीरिक सशक्त असणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांना अशा मंदिरात जाऊन कोणताही त्रास होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण असं असलं तरी बायकांपुरता हा नियम ठसवला गेला आणि पद्धत म्हणून तो रुजला, जो आजही चालू आहे. स्त्रियांच्या मनात तुम्हाला पाप लागेल या भीतीचे खुंट इतके घट्ट केले आहेत
की डॉक्टर, वकील, CA, इंजिनियर झालेल्या बायकांची विवेकनिष्ठ विचारशक्ती, रॅशनल थॉट प्रोसेस या विषयाला की संपूनच जाते. एकंदरीतच लादलेल्या सर्व बंधनांच्या कारणांचा विचार करता आताही बिनबुडाची बंधनं संपायला हवीत. अभ्यासपूर्वक विचार करून पूर्वजांनी परिस्थितीवर शोधलेले त्यावेळेस योग्य असणारे पण आता अयोग्य झालेले उपाय पायातल्या आणि बुद्धीच्या बेड्या बनले आहेत. त्यामुळे ते तोडूया, विकसित होऊया. आताच्या काळात स्वच्छता ठेवण्यासाठी अनेक सोयी आहेत. या काळात बायका घरातील सर्व कामं, नोकरी, प्रवास, खेळ सर्व काही करतात. अशा सर्व गोष्टी करण्यासाठी समाजाने आता मोकळीक दिली आहे. कारण बायका जर 4 दिवस बाजूला बसल्या तर ही कामं कोण करणार? विभक्त कुटुंब पद्धतीत अशा पद्धतीच्या बदलाची गरज होती. त्यामुळे समाजाने स्वतःच्या सोयीसाठी इथे आपला कॉपीराईट वापरलाय, बदल केलाय, पण तो सोयीचा आहे म्हणून केलाय. खरंच कमाल आहे ना? देवाने दिलेलं निसर्गचक्र मानवनिर्मित गोळ्या घेऊन मोडायचं का? तर देवाने दिलेलं देवालाच आवडणार नाही आणि हे सगळं माणसानेच ठरवायचं. या गोळ्या घेऊन उत्सर्जनासाठी योग्य झालेला भाग पोटात तसाच साठवायचा, दाबून ठेवायचा. तो साठवल्याने होणारा त्रास सहन करायचा आणि सर्व पूजा परंपरा कशाबशा पार पाडायच्या आणि वर परत म्हणायचं की देवाला चालत नाही म्हणून गोळ्या घेतल्या. अहो, उलट निसर्गचक्र विस्कळीत केलं हे त्याला मुळीच आवडणार नाही. तो देव रागवत असेल हे लक्षात का येत नाही आपल्या? कोणत्याही देवाने माणसाच्या कानात असं सांगितल्याचं ऐकिवात नाही की मला हे पाळी असताना पूजा करायला आवडत नाही हं, तरी बायकांनो गोळ्या घ्या बरं का. देवाच्या नावावर आपणच वाटेल ते खपवतो. पंढरपूरच्या वारीत स्त्रिया पाळी आली तरी वारी सोडत नाहीत. ती नित्याप्रमाणे व्यवस्थित पूर्ण करतात. अनेक देवदेवतांनी मनुष्य अवतार घेतला. अक्कलकोट स्वामी, गजानन महाराज, साईबाबा यांनी या विषयात समाजाचं प्रबोधन करायचा खूप प्रयत्न केला. सगळं माहिती असतं, पण डोळेझाक करायचीच म्हटल्यावर कसा बदल होणार? खरं तर देवाचे, अद्वैताचे आपल्या प्रत्येक भक्ताकडे नीट लक्ष असतं. तुमची शारीरिक अवस्था ही देवानेच तुम्हाला दिलेली आहे. ती अवस्था जपणं, त्याची योग्य काळजी घेणं हेच त्याला खरं तर अपेक्षित आहे आणि तेच आवडणार आहे. या नैसर्गिक विधींमध्ये बदल करणं, त्यांना दूषित मानणं देवाला कधीच आवडणार नाही. आपल्या 4 वेदांपैकी एकाही वेदात या पाळीच्या काळात स्त्री दूषित होते, अपवित्र होते असं लिहिलेलं नाही. वैज्ञानिक, धार्मिक आणि व्यावहारिक सर्वच बाजूंनी आपण विचार केलाय. आता अंगवळणी पडलेली सवय बदलूया. नुसता विचार पटवून उपयोग नाही, तर तो कृतीतही यायला हवा. मानवी डोक्यातून आलेल्या पद्धतींमुळे नैसर्गिक प्रवाह दाबणे हा एक घोर अपराध आहे. त्यामुळे यापुढे गोळ्या घेणं बंद, शरीराला त्रास देणं बंद आणि स्वतःला या काळात अपवित्र मानणं पूर्णपणे बंद. देवावर मनापासून प्रेम करूया. 4 दिवसांचा बाऊ करत पाप लागण्याची भीती डोक्यात ठेवून कॉन्ट्रासेप्टिव्ज म्हणजेच पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेऊ नका. तुमच्या शरीराला छळू नका. पाळी चालू असताना सुद्धा शुभ कार्यात बिनधास्तपणे जा. देवळात जा, मनोभावे पूजा करा. देवाने जे दिलं आहे त्याचा आदर करूया, तिरस्कार नको. काही ठराविक देवळात काही अनुभवांचा अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार मांडलेला असेल तर आजारी असताना, पोटात गर्भ वाढत असताना किंवा काही कारणाने अशक्त अवस्था असणाऱ्या स्त्रीने आणि मनाने, तब्येतीने अशक्त असणाऱ्या पुरुषांनी सुद्धा अशा देवळांमध्ये जाऊ नये.
चला तर मग सर्व सण उत्साहात, बंधनमुक्त, मोकळेपणी साजरा करूया.